आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी प्रत्येक लाभार्थ्यासाठी उपयोगी ठरेल। आता सध्या सगळ्यात मोठी बातमी म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप सुरू होण्यासंदर्भात शासनाकडून मोठी हालचाल झाली आहे। राज्य सरकारकडून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आलेला असून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता आहे। पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा दिसून येतो। शासनाकडून काही खास सूचना देण्यात आलेल्या आहेत, ज्या प्रत्येकाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की नेमकं काय बदललं आहे किंवा पुढे काय करायचं आहे। याच सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेऊ। त्यामुळे कोणतीही माहिती मिस होऊ नये म्हणून शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं बनलं आहे। आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेसंबंधी प्रत्येक छोटी मोठी अपडेट वेळेवर आणि सोप्या भाषेत मिळत राहील। चला तर मग आता आपण मुख्य अपडेटकडे वळूया। राज्य सरकारने दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला। यामध्ये महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी स्थापन करण्याला शासनाने अधिकृतपणे मंजुरी दिली। सुरुवातीला या निधीसाठी तब्बल 27 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, जे खरंच एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल मानलं जातं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या निधीचा नेमका फायदा काय होणार, तर बघा, या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना केवळ मदतच नाही तर त्यांच्या हक्कांवर आधारित सर्वसमावेशक आणि प्रभावी सक्षमीकरणाला थेट आर्थिक आधार मिळेल। म्हणजेच त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सकारात्मक बदल घडवण्याचा हा प्रयत्न आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी सुद्धा स्पष्ट केलं की या निर्णयामुळे अनेकांना थेट फायदा होईल। याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा निधी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 88 नुसार तयार केला जात आहे। म्हणजेच ही केवळ एक योजना नाही तर कायद्याच्या चौकटीत राहून दिव्यांगांच्या हक्कांना बळ देणारी व्यवस्था आहे। यासाठीच राज्य सरकारने दिव्यांग कल्याण विभागाची पुनर्रचना करून त्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं नाव दिलं। म्हणजेच आता फक्त दिव्यांगांचं कल्याण करण्यावर भर न देता हक्क आणि स्वावलंबन यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर ही बदलाची सुरुवात आहे, जिथे मदतीपेक्षा अधिकाराला जास्त महत्त्व दिलं जाईल। आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, हा जो राज्यस्तरीय निधी तयार करण्यात आला आहे तो फक्त ठराविक योजनांसाठीच नाही, उलट जे उपक्रम आतापर्यंत कोणत्याही योजनेत बसत नव्हते किंवा निधी अभावी अर्धवट राहिले होते अशा कामांना आता प्राधान्य दिलं जाईल। म्हणजेच जिथे खरोखर गरज आहे तिथे थेट मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आता नेमकं कोणत्या गोष्टींवर भर दिला जाईल ते आपण पाहूया। पुनर्वसन, रोजगाराच्या संधी, उपजीविकेचे मार्ग, कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य सुविधा या सगळ्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काम केलं जाईल। त्याचबरोबर आवश्यक सहाय्यक साधनं उपलब्ध करून देणं आणि समाजात सर्वांना समान संधी मिळतील असा समावेशक विकास घडवणं हे सुद्धा या निधीचं मुख्य उद्दिष्ट आहे। यासाठी सुरुवातीला सुमारे 27 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। पण इथेच थांबत नाही, पुढे CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, वेगवेगळ्या देणग्या, अनुदान आणि इतर स्रोतांमधून मिळणारा निधी सुद्धा यामध्ये जोडला जाईल। म्हणजेच काळानुसार हा निधी अजून वाढू शकतो आणि अधिक लोकांपर्यंत मदत पोहोचू शकते। आणि बघा, हा सगळा निर्णय अचानक घेण्यात आलेला नाही। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या स्थापनेमागे आणि या निधीच्या मंजुरीमागे तुकाराम मुंडे यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला। या विभागासाठी मंजूर झालेला 27 कोटींचा निधी आता विविध योजनांमध्ये वापरला जाणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा थेट फायदा लाभार्थ्यांना होणार आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती, सुविधा आणि सहाय्य यामधून दिलं जाणार आहे। थोडक्यात सांगायचं तर हा निधी फक्त आकडा नाही तर अनेकांच्या आयुष्यात बदल घडवण्याची एक मोठी संधी आहे। आता थोडं स्पष्ट करून घेऊया की हा निधी नेमका कुठे वापरला जाईल। तर बघा, शिक्षण असो की आरोग्य सेवा या दोन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी या पैशांचा उपयोग होणार आहे। त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी लागणारी सहाय्यक साधनं खरेदी करणं, त्यांची उपलब्धता वाढवणं आणि कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देणे या सगळ्या गोष्टींवर सुद्धा लक्ष दिलं जाणार आहे। फक्त एवढंच नाही तर रोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि उपजीविकेचे मार्ग मजबूत करणं हे सुद्धा या निधीचं एक मोठं उद्दिष्ट आहे। केवळ मदत देणं नाही तर लोकांना स्वावलंबी बनवण्यावर भर दिला जातोय। त्यामुळे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही की दिव्यांग व्यक्तींसाठी आता नवीन आणि सकारात्मक बदलांची सुरुवात होत आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा 27 कोटींचा निधी एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी आहे का, किंवा एप्रिलचा पैसा याच निधीतून देण्यात येईल का? तर याचं उत्तर थोडक्यात सांगायचं तर नाही। हा निधी वेगळ्या उद्देशांसाठी आहे। एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी जो निधी लागतो तो शासन वेगळ्या निर्णयाद्वारे जाहीर करणार आहे। म्हणजेच हा जो नवीन निधी मंजूर करण्यात आला तो नियमित हप्त्यांशी थेट संबंधित नाही तर इतर विकासात्मक आणि सक्षमीकरणाच्या कामांसाठी वापरला जाणार आहे। आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। दिव्यांग बांधवांसाठी जो नवीन सक्षमीकरण विभाग तयार झाला आहे
त्यातून पुढे नेमकी प्रक्रिया कशी चालणार हे पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच सरकारकडून थेट एखादा शासन निर्णय जाहीर होणार का, की सरळ पोर्टलवर मेसेज येऊन माहिती दिली जाणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. आता इतर लाभार्थ्यांबद्दल बोलायचं झालं, जसं की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणारे निराधार नागरिक, विधवा महिला, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी किंवा वृद्धापकाळ पेन्शन घेणारे यांच्यासाठी आधीपासून एक ठरलेली पद्धत आहे. साधारणपणे आधी शासन निर्णय काढला जातो, त्यानंतर पोर्टलवर मेसेज येतो आणि मग खात्यात पैसे जमा होतात. ही प्रक्रिया तुम्हाला माहीतच असेल. पण आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी थोडासा बदल होण्याची शक्यता आहे, कारण एप्रिल महिन्यापासून पुढे निधी वितरण ही जबाबदारी नवीन दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे असणार आहे. त्यामुळे ही नवीन प्रणाली नेमकी कशी काम करते, पैसे कसे आणि कधी जमा होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल. सध्या तरी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणतीही अधिकृत अपडेट आलेली नाही. ना कोणता GR जाहीर झाला आहे, ना मेसेज आलेला आहे आणि निधीही मंजूर झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पण जशी काही नवीन हालचाल होईल तसं तुम्हाला लगेच अपडेट दिलं जाईल. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आपण तुमच्यापर्यंत सतत पोहोचवत राहणार आहोत. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.